की जय। आय राजा सर्वदा
आपल्या गोंधळाला सुरुवात झाली. महाराज. सर्व देवी देवता आपल्या गोंधळामध्ये हजर झाले. हजर झाली. पण कोणतंही कार्य जर करायचं असलं तर प्रथम गजानन गणपतीचंच पूजन करावं लागते. हो. प्रथम गजानन गणपतीचंच पूजन करावं लागते. नंतर कोणत्याही कामाला हात लावता येते. लग्नाचं असो, वास्तूचं असो, घर बांधायचं असो, कोणतंही कार्य पहिलं श्री गणेशाय नमः इथून सुरुवात होते. म्हणून आपण गजानन गणपतीला आवाहन केलं पाहिजे आणि गजानन गणपतीचं पूजन केलेलं पाहिजे. म्हणून प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा आज्ञान त्वरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र वघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्त अरे गजानना गौरी नंदना अरे गजानना गौरी नंदना देवा तुला माझी गजानन गणपतीचं पूजन झालेलं आहे. आणि ज्या आदी मायेच्या नावाचा आपण गोंधळ मांडला त्या आदी मायेला बोलावून आपल्या या गोंधळामध्ये बोलावून तिला तिच्या आसनावरती विराजमान होण्यासाठी आपण तिला आमंत्रित केलं पाहिजे. आणि ते कोण्या प्रकारे केलं पाहिजे. चांगली पेटवतील खाली टाकून द्या. राळ खाली टाकून द्या ना.
हे बरोबर आहे ते आता ते धूर इकडून येऊन जाय. बाहेर. ते आपल्या याच्यासाठी आरतीच्या वेळेला गोंधळ मांडीला गंबा गोंधळाला गजानन गणपतीचे पूजन झालेलं आहे आणि ज्या आदिमायेच्या नावाचा आपण गोंधळ मांडला ते आदिमायाला बोलावून तिच्या आसनावरती तिला विराजमान होण्यासाठी आपण तिला आमंत्रित केलेलं आहे आणि आई आदिमाया शक्ती ही आपल्या आसनावरती विराजमान झालेली आहे आणि आपल्या गोंधळाला सुरुवात झालेली आहे. दिवटी आणि दीपमाळ पाजळलेली आहे. तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये देवीचे 3.5 शक्तीपीठ आहे. भारतामध्ये 52 शक्तीपीठ आहे, पण आपल्या या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे. पण काही काही भक्तजनांना प्रश्न निर्माण होतो, काही 3.5 कसे आहे बा? कमीत कमी 3 असायला पाहिजे, नाही तर मग 4 असायला पाहिजे. अर्ध शक्तीपीठ कुठून आलं? तर पहा,
पहिल्या नंबरचं शक्तीपीठ हा. कोल्हापूरची लक्ष्मी माता हो. आणि दुसऱ्या नंबरचं शक्तीपीठ हा. तुळजापूरची तुळजा भवानी आई. तुळजापूरची तुळजा भवानी. तुळजा भवानी आई म्हणजे माता पार्वतीचा अवतार. हो. तिचे पतिदेव देवादिदेव महादेव. हा. आणि तिसऱ्या नंबरचं शक्तीपीठ हो. माहूर गडची रेणुका गडची रेणुका. आणि अर्धशक्तीपीठ जे आहे हा. नाशिक जिल्ह्यामध्ये वणीगडावरती सप्तशृंगी माता आहे. हो. सप्तशृंगी माता ही कुवारी आहे. हिला पूर्ण प्रदक्षिणा होत नाही. हो. हिचं लग्न झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे हिला पूर्ण प्रदक्षिणा होत नाही, म्हणून ही कुवारी आहे. प्रदक्षिणा होत नाही. म्हणून हे अर्धशक्तीपीठ आहे. हा. पण काही काही भक्तजनांना प्रश्न निर्माण होते, अर्धशक्तीपीठ आहे हे बरोबर आहे तुमच्याला, पण झालं कसं हे सांगायला पाहिजे. हे सांगायला पाहिजे. तर पहा, पहिल्या काळामध्ये हो. महिषासूर नावाचा अति बलाढ्य राक्षस, हा. अति बलाढ्य राक्षस महिषासूर नावाचा हो. हा या देवतांच्या पाठीमागे लागला हा. आणि देवतांच्या सिंहासनावर काय जाऊन बसायचा. हो. त्यांचे राज्यकारभार काय विस्कळीत पाळायचे. हो. या महिषासुराचा नित्यक्रम चालला. हा. या देवतांच्या सिंहासनावर बसायचा, त्या देवतांच्या सिंहासनावर बसायचा, त्याचे राज्यकारभार सारे विस्कळीत पाळायचे. विस्कळीत या पाळायचे. महिषासुराच्या धाकानं सारी देवतागण सारे त्रस्त होऊन गेले. हो. त्रस्त झाल्याच्या नंतर यानं विचार केला का म्हणे आपण आता काय करावं, हे महिषासूर आपल्याच पाठीमागे लागलेला आहे. हो. म्हणून त्यानं पळता वाट काढली. हा. सर्व देवतांनी पळता वाट काढली. पळता वाट काढल्याच्या नंतर सगळे जिकडे वाट मिळत असेल तिकडे पळून राहिले. जिथं वाट मिळेल तिथं पळू लागले. पळू लागल्याच्या नंतर हा महिषासुराचा नित्यक्रम सुरूच होता. हा त्यांच्या पाठीमागे लागला कुठपर्यंत पळता. हो. मग या देवतांनी विचार केला का म्हणे आपण कुठपर्यंत पळत राहतो, आपण सारे त्रस्त होऊन गेलो, याच्या धाकामुळे आपण पळून राहिलो, पण याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. निघाला पाहिजे. म्हणून सर्व देवतांनी एकच ठरवलं का म्हणे आपण इकडे तिकडे पळायचं नाही, आपण सरळ ब्रह्मदेवाकडे चाललो जातो. हो. ब्रह्मदेवाकडे निघून गेले हा. आणि ब्रह्मदेवाला हकीकत सांगितली. हा. म्हणजे देवा, हा महिषासूर नावाचा जो अति बलाढ्य राक्षस आहे हा आमच्या पाठीमागे लागलेला आहे, आमच्या सिंहासनावर काय जाऊन बसतो, आमचे राज्यकारभार विस्कळीत पाडलेले आहे, हो. म्हणून आम्ही सैरा वैरा पळून राहिलो. हो. जिकडे वाट मिळतो असल तिकडे पळून राहिलो आम्ही. हो. त्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. निघाला पाहिजे. म्हणजे नक्की मार्ग निघाले याच्यातून, हा. काही शंका करायचं कारण नाही. हो. मग सर्वजण एकत्रित आले. एकत्रित आल्याच्या नंतर हा. सर्वाच्या मुखामधून तेज बाहेर पडलं. तेज बाहेर पडलं. सर्वाच्या मुखामधून तेज बाहेर पडलं आणि या तेजापासून ही आदिमाया शक्ती सप्तशृंगी माता ही त्या सप्तशृंग गडावरती विराजमान झाली. विराजमान झाली. त्या गडावरती प्रगट झाली हा. आणि सर्व देवतांना मोठा आनंद झाला. हो. मग सर्व देवतांनी आपापलं एक एक आयुध दिलं. कोणी शंख दिला, कोणी चक्र दिलं, कोणी गदा दिली, कोणी तलवार दिली, कोणी त्रिशूळ दिलं. याप्रमाणे ती त्या सप्तशृंग गडावरती सप्तशृंगी माता विराजमान झाली. विराजमान झाल्याच्या नंतर सर्व देवतांना मोठा आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी या आदिमाया शक्तीची स्तुती करण्यास प्रारंभ केला. गणपतीला नमस्कार असो, महादेवीला नमस्कार. हे आदिशक्ती तू भक्तावर अनुग्रह करणारी आहेस, अनंत व्यापक आहे. श्री संध्या तुला नमस्कार असो. हो. तू संध्या गायत्री सावित्री सरस्वती ब्राह्मणी वैष्णवी हा. रुद्रक्षेता हो. कृष्णा प्राणकाली अल्पवयस्की, हा. मध्यानकाली तरुणी, हो. सायंकाली हंसारूढ झालेली, गरुडावर असलेली, वृषभावर असलेली, हो. ऋग्वेदाचे अध्ययन करणारी, हा. अशा रूपाने तपस्विनी दिसणारी, हो. 6 वेदांतर्गत काशी भूलोकी भ्रमण करणारी, हा. रुद्रलोकी गेलेली, विष्णुलोकी वास करणारी, ब्रह्मलोकी देवांना अनुभव करणारी, हो. सप्तश्रीची प्रीती निर्माण करणारी, हा. वरदायनी माया शिवशक्ती, हो. त्यांच्या हाताच्या घामातून अश्रूतून उत्पन्न झालेली 10 प्रकारची दुर्गा आहे. हो. वरण्य वरदा वरिष्ठा गरिष्ठा वरार निर्गंगा, संध्या सर्व भोग मोक्ष देणारी, मृत्यू लोकी भगीरथी, हो. पाताली भोगावती, त्रिलोकात राहणारी देवी तूच आहे. हो. त्रिलोकात वाई शक्ती, हा. तेज लोकात तेज भांडार, महालोकात महासिद्धी, हो. जनलोकात जननी, तपलोकात तपस्विनी, हा. सत्यलोकात सत्यवानी, हो. विष्णुलोकी कमला, ब्रह्मलोकी रुद्रलोकी गायत्री तूच आहे. हा. तू शंकराच्या दर्शनावर राहतेस. हो. अहंत प्रकृती आहे. हा. सामे थांब शबल रूपी आहे. हो. म्हणून पराक्रमी परम असे तुला म्हणतात.
इच्छाशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्ती तूच आहे हो. गंगा यमुना विपाशा हा. सरस्वती देवका नर्मदा गोदावरी शंतनू कावेरी देवलोक गा हो. कौशिकी चंद्रभागा इस्मित नळ्या इडा पिंगळा सुषुष्मा हो. अलमोह कुही शंकरी प्राण या नाड्या तूच आहे हो केस कमलापर्यंत व्यापणारी ज्ञान लोकात असणारी हो. मुलाधाराची कुंडलिनी शक्ती तुझा आहे हो. म्हणून तुला हे शिये हे संधे काय तरुणी आड ना तवाडे कवाडे तवाडे 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 परिवाराचा बसल्या सर्व माझ्या माता भगिनींचा हा. आणि माझ्या बांधवाचा हो. आणि आम्हा गोंधळाचा तुला नमस्कार नमस्कार माते नमस्कार. आणि त्या ठिकाणी या सर्व देवतांनी स्तुती करण्यास प्रारंभ केला. धावून ये अंबाबाई, माझी आई, तुझ्या विना कोणी नाही आदिमाया शक्तीची स्तुती करण्यात आली. हो. स्तुती झाल्याच्या नंतर या आदिमाया शक्तीने प्रश्न केला, या सर्व देवतांना मला प्रगट कशासाठी केलं? प्रगट कशासाठी केलं? म्हणे आई
हा महिषासूर नावाचा अति बलाढ्य राक्षस आमच्या पाठीमागे लागलेला आहे. हो. आमच्या सिंहासनावर काय बसतो यांनी आमचे राज्यकारभार सारे विस्कळीत पाडलेले आहे. आम्हाला एवढं त्रस्त करून सोडलं हा. का आम्ही जिकडे वाट मिळत असेल तिकडे पळून आलो आहे. हो. म्हणून तुला प्रगट केलं आहे. हा. याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. म्हणजे नक्की मार्ग निघल. हा. पण तुम्ही संघटनेनं राहा. संघटना जर असली तर काम होते, हो. नाही तर काम नाही होत. काम नाही होत. एकटा असला की असंच दिसते. हा? एकटा असला की असंच दिसते. हा, मग तसंच असते ते. संघटनेचंच काम असते. एकट्या माणसाला काम थोडी असते काही. हो. मग सगळेजण एकत्रित या. एकत्रित आल्याच्या नंतर ते देवीने विडा उचलला आणि हे 9 दिवसाचं जे नवरात्र येते, आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी, हो. प्रतिपदे पासून घटती स्थापना करुणी, मूळ मंत्र जप करुणी भवती रक्षक ठेवणी, ब्रह्मा विष्णू रुद्राईचे पूजन करीती. आणि पहिल्या दिवशी घटस्थापना झाली आणि आदिमायेचं आणि या महिषासुराचं युद्धाला सुरुवात झाली. हो. युद्ध झालं सुरू दोघाही जणांचं. हा. हा महिषासूर म्हणजे राक्षसांचा राजा. हो. घनघोर असं युद्ध सुरू झालं. हो. आणि मधात जेवढे चिल्लर चाललं, जेवढे राक्षस आले तेवढे मधात नाही आले का मोकळे, जेवढे आले का मोकळे, हा. जेवढे चिल्लर चाललं येत असेल तेवढ्यांना मोकळेच करत होते. हो. हो. आता मोकळं करत असताना सर्व मोकळे होऊन राहिले हा. आणि हा महिषासूर एकटा टिकूनच राहिला. हो. प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी आणि पंचमी हो. घनघोर असं युद्ध सुरू. हो. युद्ध काही असं तसं होतं. नाही. युद्ध रात्रंदिवस होतं. हो. आता रात्रंदिवस होतं तर त्यावेळेस काय रात्रंदिवस युद्ध होतं. पण दिवसाच्या टाइमला सूर्योदयापर्यंत सूर्याचा उजेड पडत होता. हो. पण रात्र झाल्यावर काय होतं मग रातच्यानं कायचा उजेड होता. पहिल्या काळात काय लाईट थोडी होते होते का लाईट? हा? हो का? मला माहित नाही बा. मला विचारून आला तुम्ही. हो. लाईट नव्हती मग काय होतं या आदिमायाची लावलेली ड्युटी, हातामध्ये ड्युटी घेतली आणि रात्रंदिवस युद्ध या महिषासुरासोबत. चिल्लर चालत जसे आले तसे बिलकुल मोकळे केले. आणि हे महिषासूर म्हणजे काही साधा होता, राक्षसांचा राजा होता. आणि सणान युद्ध सुरू यायचं रात्रंदिवस. अहो हार अहो हार घेतच नव्हती हार न माझ्या भावानीची तलवार.
घनघोर असं युद्ध रात्रंदिवस. हो आणि या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये नवरात्राच्या या 9 दिवसामध्ये देवीने 9 दिवस युद्ध केलं. हो पण या नवरात्रामध्ये देवीचा जन्म नाही आहे. हो देवीचा जन्म हा चैत्रामध्ये जे रामनवमी पर्यंत नवरात्र येते देवीचं, त्यावेळेस देवीचा जन्म आहे. आणि देवी ही होमकुंडातून जन्माला आलेली आहे. हो आणि या नवरात्रामध्ये हा देवीने 9 दिवस सारखं युद्ध केलं, म्हणून हे नवरात्र स्थापन झालं. हो बस पाणी घेतो एक ग्लास. पाणी बाई पाणी आण बाई. आणि या नवरात्रामध्ये हा आपण देवीच्या नावाने उपवास करतो. हो आणि देवी हे कोणाच्या नावाने उपवास करते सांगायला पाहिजे. तुम्हाला माहिती नाही, सांगा बा. मला काही माहित नाही. मी येतो जरा असा भाऊ. तुम्ही विचार करा थोडा ना. मला देतो बघा अर्धा किलो. झाजर तू द्या बाकडे. हे गुळगिळ आहे ना? हो. गुळ आहे म्हटलं. फारच चांगलं. गुळ आहे म्हटलं. हा? गुळ गुळ. हो. कलेशाला धागा कोण नाही बोलला बाई. हा? कलेशाला धागा कोण बांधला म्हणते ते. नाही का नाही. उन्हावून द्या ना, मग राहिला असं आहे, आहे. आहे ना, खाली धागा आहे, खाली खाली आहे, आहे. खाली. खाली आहे. सांगा थोडं. खाली आहे. कलश कलश. हो. म्हणजे आणि कलश नाही बनत आहे. ताई. कळकळ, कळकळ. नारळाले गुंडायला कळस. नारळाले गुंडायला ते- आता